हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग आहे भीमतडी जत्रा स्पेशल. सो आज आहे 25 डिसेंबर आणि सगळ्यांना आम्हाला सुट्टी होती. सो आज आम्ही गेलो होतो भीमतडी जत्रेला. तो त्या दिवसाचा शेवटचा दिवस होता भीमतडी जत्रेचा. सो खूप जास्त गर्दी होती. आम्ही एंट्री केली, तिकीट्स वगैरे काढले आणि तुम्ही बघू शकता की एंट्रन्सलाच तिकडं बैलगाड्याचं असं एक स्टॅच्यू वगैरे ठेवलेला होता. सो विवांश आणि अद्विक दोघं तिकडं, त्यांना ते आवडतात, बैल वगैरे असं काही पण प्राणी वगैरे दिसले की त्यांना ते खूप आवडतात. दोघंजण तिकडं बघत होते. इकडं आम्हाला काढायचा होता फोटो, पण गर्दी एवढी होती की ते पॉसिबलच नाही झालं. सो असं आम्ही एंट्री करत होतो बाहेर. एका साईडला तिकडं फोटोशूट चाललेलं, इकडं थोडं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वाजत होते काही लोक. तर अद्विक त्यांनाच बघत होता. मग तो त्यांना बघत उभा राहिला थोडा वेळ. त्याला ते काहीतरी नवीन वाटत होतं, ते काय कसं करताय काय नाही. तर त्यांना तो बघत उभा होता तिकडं. एवढी थंडी, घरात थंडी वाजत होती, पण तिकडं गेल्यावर इतकं जास्त ऊन होतं आणि उलट तिकडं गेल्यावर वाटलीच नाही की थंडी आहे. उलट तिकडं गरम होत होतं. हा बघा अद्विक कसा तो त्यांना बघतोय की ते कसं वाजताय काय करताय. त्याच्यासाठी ते नवीनच होतं. त्याचा तो पहिला एक्सपिरियन्स असा डायरेक्ट बघण्याचा. आम्ही एंट्री वगैरे केली. एंट्रीमध्ये छान त्यांनी रांगोळी वगैरे काढलेलं, छान भरपूर मोठा स्पेस होता. आणि आता या साईडला जे काही कलाकार जे रांगोळ्या काढलेल्या होत्या वेगवेगळ्या थीमवर, तुम्ही बघू शकता. इतक्या सुंदर आणि सुरेख रांगोळी काढलेल्या होत्या. असं वाटतच नव्हतं की रांगोळीने हे सगळं ते कलाकृती केली आहे. एकदम पेंटिंगच वाटत होतं. खूपच छान, अतिशय छान इमॅजिनेशन आणि खूपच छान पद्धतीने काढलेल्या होत्या रांगोळी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेले जे रांगोळी कलाकार होते प्रसिद्ध, त्यांनी त्या वेगवेगळ्या कलाकृती काढलेल्या होत्या. आम्ही थोड्याफार बघितल्या. तुम्ही बघू शकता की ही खूपच छान काढलेली होती रांगोळी. जे कपड्यांचं पाणी उडते ते सुद्धा इमॅजिनेशनमध्ये त्यांनी केले की कसे ते पाण्याचे थेंब उडत आहे. इकडं आता अद्विक आणि हे दोघं इकडे थोडं त्यांचे फोटो वगैरे काढले. आम्ही जास्त काही ठिकाणी फोटो काढण्याचा आम्हाला चान्सच नाही भेटला, कारण भरपूर गर्दी होती. त्यांना काही खाली सोडता येत नव्हतं, म्हणून त्यांना कडेवरच धरून आम्ही फिरत होतो. पुढे गेलो तर तिकडे काही स्टॉल्स वगैरे होते. तिकडं आम्ही बघितलं, पण ते खूपच जास्त कॉस्टली होतं, म्हणून नुसतंच आम्ही बघितलं आणि पुढे जात होतो. इकडं होतं टॉय ट्रंक, लहान मुलांचे खेळणे होते. छान होते ते पण जास्त कॉस्टली होतं ते सुद्धा. थोडा वेळ आम्ही बघितलं, हे टॉयज वगैरे बघितले. नंतर काही इकडे बॅग्स वगैरे अशा होत्या. हे वुडनचं. नंतर पुढे गेलो, बाकी सगळेजण बघत होते. मग आता अद्विक इकडं थोडा स्पेस होता, मग अद्विक तिकडं फिरत होता. सो आता तो हे बघायला आला. हे असं करत होते की आपण त्यांना आपल्या नावं सांगायचे, त्या नावानुसार ते गणपतीचं वगैरे असं पेंटिंग करायचे की ज्याच्यामध्ये ते आपलं नाव त्यात दिसेल. तर आम्ही ते बघितलं सगळं. बघा ते त्यांना, म्हणजे त्या व्यक्तीने त्यांना नावं सांगितले, 2 जणांचे वाटतं. तर त्या दोघांच्या नावाने ते त्यांना गणपतीच्या शेपमध्ये त्यांचे नावं त्यात अडकलेत. खूपच सुंदर त्यांनी काढलं आणि एकदम ॲट द मोमेंट त्यांनी ते पेंटिंग केलं. इट जस्ट इमॅजिनेशन. खूपच छान त्यांनी ड्रॉ केलं. तुम्ही बघू शकता पूर्ण गणपती बाप्पाचा पूर्ण त्यांनी तिकडे ड्रॉइंग केली आहे आणि त्यात त्या मुलांची नावं लपलेत. नंतर मग आम्ही थोडं इकडं असंच फिरत वगैरे होतो. इकडं थोडे खाण्याचे स्टॉल्स वगैरे होते. मग त्याला अद्विकला घेऊन मी फिरत होते इकडं.
तो मला घेऊन फिरत होता की इकडं जाऊ मम्मा, तिकडे जाऊ. त्याला जे काही नवीन दिसत होतं ते तिकडं मला घेऊन जात होतं. इकडं असं छान ग्रामीण स्त्रीचं त्यांनी दाखवलेलं होतं स्टॅच्यू वगैरेने. खूपच छान की ते कशी कामं वगैरे गावाकडे कशी कामं करतात स्त्रिया. खूप छान वाटत होतं ते. त्याला पण काहीतरी नवीन वाटत होतं, मग तो पण त्यांना एकसारखं बघत उभा होता तिकडं. तो मला सांगतोय की मम्मा हे बघ कसं आहे. नंतर पुढे गेलो, त्याला क्रिसमस ट्री दाखवला. क्रिसमस ट्री पण छान पद्धतीने त्यांनी केला होता की रोपं लावली होती पूर्ण गोल राऊंड शेपला आणि त्याने क्रिसमस ट्री त्यांनी केला होता. छान इमॅजिनेशन होती. त्याचं बघितलं गेले ते तिकडे फोटो वगैरे सांगत होतं त्याला की तिकडे फोटो वगैरे काढ. नंतर मग आम्ही पुढे गेलो. तो त्याच्या पप्पांजवळ गेला. आता बघायचं तर आम्हाला भरपूर होतं, पण इतकी गर्दी होती आणि मग यांना घेऊन सगळं इतकं शक्य नव्हतं. मग आम्ही आधीच ठरवलं की आपण जाऊ आधी काहीतरी खाऊ वगैरे आणि मग रिटर्नला खाऊन झालं की मग आपण नंतर परत येऊ. मग तुम्ही बघू शकता की वेगवेगळे खूपच छान असे स्टॉल्स वगैरे लावलेले होते. मसाले होते, काही प्रॉडक्ट्स होते, पापड, लाडू वगैरे होते. पण गर्दी खूपच प्रचंड प्रमाणात होती. ॲक्च्युली तो लास्ट डे होता त्यामुळे ते असं झालेलं. नंतर पुढे आलो तर हे छान असं तिकडं एक ॲक्ट चालू होता. ते काय करत होते की ते एक जण त्यांना म्हणजे कोणाचं तरी नाव विचारायचे आणि ते नाव त्यांना ते इशाऱ्याने सांगायचे त्या वाजणाऱ्यांना आणि ते त्या इशाऱ्याने त्यांचं नाव ते ओळखायचे. सो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलो आणि घरी रिटर्न गेलो, कारण अद्विकला यांना सगळ्यांना झोप येत होती. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला भीमतडी जत्रा स्पेशल नक्की कळवा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड बाय.